नांदेड जिल्ह्यात हवामान विभागाच्या वतीनं आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय आणि आपण बघतोय जे मध्यरात्रीपासून जे आहे ते जोरदार पावसानं हजेरी लावली। आता मी नांदेडच्या हातगाव तालुक्यातील नेवरी गावात आहे आणि पाऊस उडून तब्बल 2 ते 3 तास झालेत। असं असलं तरी या पुलावरून जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाणी वाहताना आपल्याला पाहायला मिळतं। सकाळचे जर आपण या ठिकाणी दृश्य पाहिले असतील तर या ठिकाणी जे आहे ते पूर्ण पुलावरून पाणी होते। या संपूर्ण गावाचा संपर्क तुटला होता। नांदेड जिल्ह्यात यापूर्वी झालेल्या पावसामुळे 6,55,000 हेक्टरवर शेती पिकाचं नुकसान झालं आहे। असं असताना सुद्धा परत पाऊस उघडायचं नाव घेत नाही। खरं तर परतीच्या पावसानं नांदेडमध्ये अशा पद्धतीनं धुमाकूळ घातल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर सगळं समोर ओढा बघितला तर हा शेतजमीन सुद्धा या पाण्याच्या प्रवाहामुळे मोठ्या प्रमाणात खरडलेली आपल्याला पाहायला मिळते। स्थानिक ग्रामस्थ सुद्धा आपल्या सोबत आहेत। या पावसामुळे जे आहे ते काढलेलं सोयाबीन त्याचबरोबर फुटलेला कापूस याचं सुद्धा मोठे नुकसान झाले चित्र आपल्याला पाहायला मिळतं। काका काय नाव आहे? माझं नाव प्रभाकर हरिभाऊ नेवारकर। बरं, पाणी अतोनात रात्री 1 वाजल्यापासून चालू आहे। काय नुकसान झालं? आमचा 4 एकर मधला ढग पूर्ण पाण्याखाली गेला आणि नुकसान झाले। कापसाची पेर नाही सर, आमच्या इकडे सोयाबीन अवलंबून असतो आम्ही पूर्ण। हो, काढलेलं सोयाबीन 4 एकरचं भिजलं। हो, 4 एकर मधलं सगळं गोळा करून ठेवलेलं, झाकून ठेवलेलं पूर्ण ढग बुजून गेला। अवघड आहे सर। काय मागणी शासनाने येऊन दखल घ्यावा, थोडीफार आम्हाला जमेल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करा। सकाळी जे आहे ते संपूर्ण पूल पाण्याखाली गेला होता। पूर्ण पूल पाण्याखाली गेला होता आणि पूर्ण या पुलावर पाणी असल्यामुळं गावातला पूर्ण संपर्क तुटतो। शासनाला आमची एक गावकऱ्याच्या वतीने एक विनंती आहे, प्रत्येक पावसाळ्यामध्ये नेवरीवासियांचा संपर्क तुटल्यामुळे कुठं दवाखान्यात जायचं असेल, लेकरांना शाळेमध्ये जायचं असेल, त्याच्यामुळं पूर्ण या पाण्यामधून जाणं अवघड आहे। शासनाला आमची कळकळीची विनंती आहे की या ठिकाणी मोठा पूल कमानीचा द्यावा, एवढी मी शासनाला विनंती करतो। तर या पाण्यामुळे जे आहे ते शेतात काय नुकसान झालं? शेताचं पूर्ण रस्ते खड्डले, हे राहिले नाही, शेताकडे जाता जमणं झालं, गावातून बाहेर निघता येईना, गावात जाता जमणं झालं। आम्हाला म्हणजे रस्ता नावाची एक चीज राहिली नाही या पावसामुळे यावर्षी। आणि या रोडचं तर असं आहे की आमदार खासदार 2-3 वेळेस येऊन गेले, एकाने पण दखल घेतलेली नाही। हो, आणि वारंवार आमचा पाठपुरावा करणं पण चालू आहे, त्याला हे करणं पण रात्री किती पाणी पडलं? रात्री खूप पाणी पडलं, असं भवित्य पाणी पडलं। सकाळच्या 6ला गावकऱ्याचा असा प्रश्न पडला, काय करावं काय नाही, हे असं लोक सगळे चिंतेत होती। काहीच हे वयनं झालं, लोक असे चळबळ झालती, काय करावं काय नाही, कोणाच्या घरात पाणी घुसायलं, कोणाच्या कोठ्यात पाणी घुसायलं, काय म्हणजे ढग वाहून गेले। पुन्हा घराकडचे काय पसारा ठेवलेला वाहून गेला, काहीच राहिलेलं नाही। सकाळी 6ला असे माणसं असे हे झालते, काय करावं काय नाही याचे प्रश्न पडले होते। कोणी लेकराला कोणीकडे नेऊन ठेवायला, कोणी पसारा नेऊन ठेवायला, हलवाहलवी करायला। सोयाबीन काढलं? हो, सोयाबीन काढलं। आता काय नुकसान झालं? आता खूप शेतीचं तर भरपूर नुकसान जर सांगता सोय नाही। जे हरभऱ्याचे रान होते ते खरडून गेले, तुरी वाकल्या, काही लोकांचे शेतकऱ्याचे ढग होते ते ढग सुद्धा काही वड्याच्या काठाला आले ऑटोमॅटिक पाण्यामुळं। आता काय म्हणणं? अहो, म्हणणं एवढं आहे, या पुलासाठी आमचं फार हे आहे, डिलिव्हरीचा जर पेशंट असला तर नाईला जास्त गावातच ठेवावं लागते त्याला, कारण कुठेच जाता येत नाही। हे पूल म्हणजे गावातला मुख्य आहे, या गावचाच नाही तर इतर गावचा सुद्धा, तालंग उंचाडा यांना सुद्धा इकडं दवाखान्यात जाता येत नाही ना, काहीच करता येत नाही। हे एकदम महत्त्वाचं आहे, यानं खूप नुकसान झालं आमचं। या आतापर्यंत पाहिलेल्या पुरापैकी आगळा वेगळा पूर आहे। काय आपण बघतोय पावसाळा संपला ते सातत्यानं पाऊस पडतोय, मागणी काय असणार आहे? मोठं नुकसान सातत्यानं शेतकऱ्याचं होतंय। शासनानं शेतकऱ्याची दखल घेऊन परतीच्या पावसानं जे नुकसान झालं, शेती खरडून गेली आणि जे 25% शेतकऱ्याचे ढगं काढायचे राहिले त्याचं तर नुकसान झालंच, पण ज्या शेतकऱ्याचे ढगं काढून घरी आणले जागाने, वाळत असताना शेतातला माल घरी यायला सुद्धा माल भिजला, पोती फुटून गेली, अक्षरशः त्याच्यातून अंकुर फुटायला लागले। आणि रात्री जे 1 वाजतापासून आमच्या इथं ढगफुटी सदृश्य पाऊस झाला, त्यामुळं शेतीचं भरपूर पूर्ण प्रमाणात नुकसान झालं। जे उदीम केलेला होता ते परत एकदा खरडून गेला। शासनानं शेतकऱ्याची दखल घेऊन रब्बी हंगामासाठी जे 10,000 रुपये देणार होते ते द्यावं, आणि पहिली मदत जी होती तुटपुंजी ते हेक्टरी 8,000 होती, त्याच्यातली बऱ्याच शेतकऱ्याला 2,000-3,000 रुपये आले तर, आणि बऱ्याच शेतकऱ्याला आणखी पैसे आलेले नाही। यावर शासनानं विचार करावा। निश्चित आपण बघतो हे सगळे नेवरीचे शेतकरी होते, यांनी सांगितलं की रात्री ज्या पद्धतीनं ढगफुटी सदृश्य पाऊस पडला त्यामुळे सोयाबीनचं मोठं नुकसान झालंय। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नेवरी, नांदेड।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.